जय शिवराय. समाज बांधवांनो, डोळे उघडा आणि नीट बघा की हे भाडखाऊ राजकारणी आपलं स्वतःचं पोट भरण्यासाठी कसा बाप बदलीत आहेत. पूर्ण व्हिडिओ बघा हा. मराठा समाजाला फडणवीस आडनावाचा मुख्यमंत्री कधीच आरक्षण देणार नाही, त्याच्या आडनावातच खोट आहे असा सनसनाटी विधान आमदार नितेश राणेंनी केले. तर आरएसएसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्यांना आजपासून अखंड महाराष्ट्राची जय अशी घोषणा द्यावीच लागेल, अन्यथा त्या अणेची मुंडी कशी उडवतो तेच बघा असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षण एल्गारचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. आज राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? फडणवीस. फडणवीस आडनावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का हे पहिलं तुम्ही सगळेजण विचारा. त्याच्या आडनावामध्ये खोट आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे पाऊल टाकण्याचा विषयच नाही. काय हे राज्य सरकार, हे फडणवीसांचं राज्य सरकार, हे हाफचड्डीवाल्यांचं राज्य सरकार, हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही. माझी मर्जी, बोलायचं तेव्हा बोलीन, नाही बोलायचं तेव्हा नाही बोलीन. तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत माता की जय बोल? ते सोड, भारत माता की जय सोड तू बाजूला. तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, या बीजेपीच्या किंवा आरएसएसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर आजपासून आमची एक सक्ती आहे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो ही गोष्ट तुम्हाला द्यायलाच लागेल. एक संकल्प आम्ही तुम्हाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नका असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी जरांगे पाटलांना दिलाय. टीका केल्यास गाठ मराठ्यांशी असल्याचं जरांगेंनी लक्षात ठेवावं असं सुनावलंय. तर फडणवीस नितेश राणेंना बोलायला लावत असल्याचा पलटवार जरांगेंनी केलाय. आपकी स्क्रिप्ट कहां से आ रही है? आपको सिर्फ देवेंद्र जी के ऊपर ही टीका करने के लिए कौन चाबी घुमा रहा है? पर इस सब चीज के फिर इंफॉर्मेशन हमको महाराष्ट्र को देनी पड़ेगी. उनके ऊपर अगर आप टिप्पणी करोगे तो ये मराठे भी चुप नहीं बैठेंगे. ये जरांगे पाटील ने याद रखना चाहिए. ते कळलं वेळेत त्यांना सोडलंय वाटतं आणि त्यांची मजबुरी. पक्ष त्यांना बोलायला लावतोय, फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावते, त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे. पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वाटोळ करायला उठलेत वाटतं, त्यामुळे त्यांच्यात काय बोलायचं नाही. त्यांना काय लई हे देण्याची गरज नाही. त्याला 2-3 वेळेस सांगितलं तुमचं योगदान समाजासाठी चांगलं आहे, थांबा. पण ते काय आता पक्षच मोठा म्हणायला लागलेत मराठ्यांच्या जातीपेक्षा. द्या सोडून त्यांचा विषय.